नमस्कार, मी गौरी किरण आणि मोमो मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, आपल्याकडे खूप सारे छोटे छोटे सण साजरे केले जातात, पण या सणांमागची प्रथा किंवा या सणांमागची कथा, हे सण कसे साजरे केले जातात आणि का साजरे केले जातात हे नेमकं आपल्याला नीटसं माहिती नसतं. त्यातलाच एक सण म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमी सणाला कोणाची पूजा केली जाते बरं? तू सांगशील मला, रथसप्तमी सणाला कोणाची पूजा होते? नाही माहिती. अंदाज काही तुला माहितीये का? हा सण ऐकलास? नाही मी तर पहिल्यांदाच ऐकला अजून. पहिल्यांदाच ऐकलास? हा. रथसप्तमी साजरा नाही करत घरी कोणी? नाही. बरं, हरकत नाही. अजून काही मित्रमंडळी आहेत, आपण त्यांना विचारूया. मला सांग, रथसप्तमी या सणाला कोणाची पूजा होते बरं? नो आयडिया. हा कुठला देव आहे? नाही माहिती. रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा होते बरं? श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची. नाही, चूक. तुला माहितीये? शंकर की महादेव? शंकर 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 शंकराची पूजा रथसप्तमीला. मग महाशिवरात्रीला कोणाची करायची? महादेवाची. तुम्ही मला सांगाल, रथसप्तमीच्या दिवशी कोणाची पूजा होते? कोणाची होत नाही पूजा? होते पण लक्षात नाहीये. तुला माहितीये रथसप्तमी सण तरी माहिती ऐकलायस कधी? नाही ऐकलायस. कुठला सण ऐकलायस तू? रामनवमी. रामनवमी. अच्छा, कधी साजरी होते ती? ते पण नाही माहिती. ते पण नाही माहिती ना नीट. तुला माहितीये रथसप्तमीला कोणाची पूजा होते? रामाची होती. रामाची होते रथसप्तमीला. कारण रथ- बरं, रथ कुणाकुणाकडे असतो रे? जरा अंदाज लावा बरं. कृष्ण भगवानकडे. अजून अजून अर्जुनाकडे होता. अजून असं तर सगळे राजे सांगशील रे मला हळूहळू, ज्यांच्याकडे रथ होता. इंद्र भगवानाकडे. कुणाकडे? इंद्र. इंद्र भगवान. देव. इंद्रदेव. अजून आता जरा जवळ आलायस तू. अजून इंद्रासारखे जे देव होते बघ सगळे, जे आपल्याला प्रत्येक अशा मालिकेमधनं दिसायचे, सुरुवात ज्या देवांपासून व्हायची, त्यातला एक देव सूर्यदेव. सूर्यदेव. असायचा ना प्रत्येक वेळेला, सुरुवात सूर्यदेवापासूनच व्हायची प्रत्येक मालिकेची, हो ना? सूर्यदेवाची पूजा रथसप्तमीच्या दिवशी केली जाते आणि रथसप्तमी हा सण म्हणजे सूर्याची उपासना.